हार पण किती मस्त बनलाय ना. अगदी आपण ऑर्डर केला होता तसाच. हो. आणि वेळेत मिळाला हे एक बरं. ही बघ, ही साडी सुनीतासाठी घेतली, उद्या हीच नेसेल ती. अरे वा. आणि श्री मी ना तिच्या आईसाठी पण साडी घेतली आणि बाबांसाठी सुद्धा कपडे घेतले. अरे बरं झालं तू ही खरेदी केलीस. हे काय मला सुचलं नव्हतं. लग्न एकदाच होतं ना रे. आणि मग आता आपण करतोय ना, तर सगळं पद्धतशीर नीट पार पडलं पाहिजे. तिच्या आई बाबांनाही बरं वाटेल ना. या सगळ्यात तिच्या आई बाबांशी साधं बोलणंही झालं नाही आपलं. काय वाटत असेल ना तिच्या आई बाबांना. मुलगी लग्न करते आणि मुलाकडच्या कोणाशी साधी गाठभेटही नाही झालीये. फक्त या मुलाच्या भरोशावर आपल्या जीवाचा तुकडा, आपली मुलगी अशी पाठवून द्यायची दुसऱ्याच्या घरी. मुलीचं लग्न ठरलं ना, त्या क्षणापासूनच तिचे आई बाबा हळवे व्हायला लागतात. कसं असतं बघ ना. मुलगी अगदी तळहातावरच्या फोडासारखी जपायची, वाढवायची आणि मग एक दिवस पाठवून द्यायची दुसऱ्याच्या घरी. खूप वाईट आहे. नाही नाही, तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे वाईट नाहीये, पण आता आहे हे असं सगळं. अगं पण म्हणजे स्वतःचं घर, स्वतःची माणसं असं अचानक एक दिवस सगळं सोडून द्यायचं आणि आपल्या जोडीदारासाठी एका नवीनच घरात जाऊन राहायचं आणि ते घर आता आपलं आहे असं म्हणायचं, हे म्हणजे ही कॉन्सेप्ट नाही, पटतच नाही मला. अवघड आहे थोडं, पण अशक्य नाहीये. हा पण तरीही म्हणजे आपली माणसं, आपलं घर हे सगळं सोडून तुम्ही नवीन घरी कसं काय ऍडजस्ट करता? मन मोठं असलं ना की सारं काही सामावून घेता येतं. अरे बरं श्री, मला सांग, सिद्धिविनायकाचं मंदिर म्हणजे सगळं छान आहे, पण तू कशी एवढी परवानगी वगैरे मिळवलीस रे? अगं सुनीताची सिद्धिविनायकावर खूप श्रद्धा आहे. हो. तिने म्हणे काहीतरी कडक मोठा उपास पण केलाय. खूप आधार वाटतो त्याचा. म्हणून मग मी असा विचार केला की चला त्यांचं लग्न आपण सिद्धिविनायकाच्या समोरच लावूया. यापेक्षा मोठी आनंदाची गोष्ट कुठली असणार त्यांच्यासाठी. मग काय, मी फोन केले, त्यांना भेटलो, त्यांना मी जरा रिक्वेस्ट केली, परवानगी मागितली आणि त्यांनी सुद्धा खूप मोठ्या मनानं मला परवानगी दिली. थँक्यू श्री. किती करतोस तू. त्याचं काय ना, सुनीता जर खुश असेल तर पिंट्या खुश असेल आणि जर पिंट्या खुश असेल तर माझी बायको खुश असेल.